अहो गेल्या 6 महिन्यापासून वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून त्या चर्चा चालू आहेत. ऑपरेशन टायगर हे 365 दिवस 24 तास एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये चालू असतं. त्यामुळे खासदार प्रवेश घेणं किंवा आमदाराचा प्रवेश घेणं किंवा महापौराचा प्रवेश घेणं किंवा नगराध्यक्षाचा प्रवेश घेणं किंवा नगरसेवकांचा प्रवेश घेणं म्हणजे ऑपरेशन टायगर असं नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा जेव्हा प्रवेश दिला जातो, जेव्हा त्यांच्या पक्षामध्ये त्यांची कोंडी होते आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये आपल्याला कुठेतरी न्याय मिळतो, ही भावना जेव्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना होते तेव्हा ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ते कार्यकर्ते हे शिवसेनेमध्ये प्रवेश करत असतात. काही आमदार आमच्या संपर्कात आहे, काही खासदार आमच्या संपर्कात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हीच चर्चा चालू आहे, परंतु निर्णय मात्र काही होत नसल्या कारणानं असं आपल्याला वाटत असतं. तसं काही नाहीये. शेवटी त्यांना ज्या पक्षामध्ये जर आवडत नसेल किंवा असं वाटत असेल की नाही ह्या पक्षामध्ये आपली कोंडी होते, तर आमचे दरवाजे खुले आहेत असं आम्ही सांगितलेलं आहे. काय होऊ शकत नाही. आतापर्यंत बघा, आम्ही स्वतः सुद्धा 40 आमदार त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आम्ही प्रवेश केला, उठाव तो झालाच ना. त्यामुळे भविष्यामध्ये काय होईल हे आता सांगता येणार नाही, परंतु त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या नेतृत्वावर जर लोक विश्वास ठेवत नसेल, लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले खासदार किंवा आमदार विश्वास ठेवत नसेल आणि त्यांना जर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये जर यायचं असेल तर आमचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत. शेवटी स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारी ही लोक सगळं आहे. त्यामुळे पहिला त्यांना प्राधान्य आम्ही निश्चितपणे भविष्यामध्ये त्यांनी तसा विचार केला तर देऊ. उद्धव ठाकरे वर्धापन दिन आहे, याच वेळी भूमिका कारण 4 वर्षापूर्वी आसपासच अशा प्रकारचा उठाव झाला. या 21 जूनला काही वेगळं पाहिलं नाही. बघा, ज्या वेळेस उठाव झाला होता त्यावेळेस काही 19 जून किंवा वर्धापन दिन नव्हता. उठाव झाला तर आम्ही असा काही दिवस बघून वगैरे उठाव केला नव्हता. त्यामुळे वर्धापन दिनाचा आणि कुठल्याही पक्षप्रवेशाचा हा काही विषय एकत्रितपणे करून चालणार नाही. या चर्चा होत राहतात. आम्ही स्पष्टपणे सांगतो, आमची भूमिका स्पष्ट आहे. शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांच्या विचारांना मानणारा जो काही शिवसैनिक असेल, त्याच्यामध्ये तो खासदार असू द्या, आमदार असू द्या किंवा कुठलाही लोकप्रतिनिधी असू द्या किंवा सर्वसामान्य शिवसैनिक असू द्या, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर त्याचा जर विश्वास असेल तर त्याला आमचे दरवाजे उघडे. नाही बघा, प्रत्येकाचा वेळ असतो ही वस्तुस्थिती आहे, काळ असतो ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. पण उद्याचा वेळ बघायची कार्यकर्त्याची जर इच्छा नसेल, कार्यकर्त्यांना जर आजचा दिवस महत्वाचा वाटत असेल आणि ते जर निर्णय घेत असेल तर ते त्यांचं चुकीचं काय. आम्ही सुद्धा उद्याची वेळ बघितली नाही. आम्ही सुद्धा उद्या होईल काय, परवा होईल काय, नंतर काय होईल याचा विचार न करता एक उठाव केला. शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना विचार, त्यांच्या विचाराशी कुठल्याही प्रकारे प्रतारणा होणार नाही याची दक्षता आम्ही घेतली आणि आम्ही निर्णय घेतला. आताही जर कोणाला तसा निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही काही आमचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद करू शकत